नमस्कार मित्रांनो, 14 जून रोजी होणाऱ्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026साठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 अतिशय डिटेलमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवरती परीक्षेत विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न याच्यामधून कसा कव्हर होईल याकडे अतिशय बारकाईने लक्ष देण्यात आलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित बघा, त्याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, सन 2025-26च्या पूर्वानुमानानुसार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या म्हणजे 2024-25च्या तुलनेत किती टक्के वास्तविक वाढ अपेक्षित आहे? तर 2025-26ची जी आर्थिक पाहणी आहे त्याच्यामध्ये सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वसाधारणपणे 7.9% एवढी वास्तविक वाढ रिअल ग्रोथ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या व्हिडिओमध्ये आपण जो डेटा घेणार आहोत तो सर्वच डेटा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असेल, परंतु मी काही प्रश्नांना स्टार करेल. तो डेटा तुम्हाला पाठच करायचा आहे, कारण त्याच्यावरती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये MPSCने याच्या अगोदर प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे तो डेटा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचा असेल. त्यामुळे स्टार केलेले जे प्रश्न असतील तो डेटा तुम्हाला 100% पाठ करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, सन 2025-26च्या पूर्वानुमानानुसार कृषी व संलग्न कार्ये या क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे? तर 2025-26च्या या आर्थिक पाहणीनुसार कृषी आणि संलग्न कार्ये हे जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड मध्ये किती टक्के ग्रोथ अपेक्षित आहे? तर आपल्याला माहीत आहे कृषी आणि संलग्न कार्याच्या क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे 4%च्या आसपास वाढ होत असते. त्यामुळे 3.4% वाढ ही यावर्षी अपेक्षित असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा ग्रोथ रेट तुमचा लक्षात असला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, सन 2025-26मध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये अनुक्रमे किती टक्के वाढ अपेक्षित आहे? तर या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे किंवा ही जी आर्थिक पाहणी आहे 2025-26ची याच्यामध्ये उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये अनुक्रमे किती वाढ अपेक्षित आहे असे सांगितलेले आहे. तर 2025-26मध्ये उद्योग क्षेत्रात 5.7% आणि सेवा क्षेत्रात 9% वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हे देखील ग्रोथ रेट पाठ करून ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 4, पूर्वानुमानानुसार सन 2025-26मध्ये महाराष्ट्राचे सांकेतिक म्हणजे चालू किमतीनुसार नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न किती कोटी अंदाजित आहे? तर महाराष्ट्राचे जे नॉमिनल ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे, स्थूल राज्य उत्पन्न आहे, ते 2025-26साठी किती अपेक्षित आहे? तर ते आहे 51,597 कोटी एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे तो चालू किमतीनुसार आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 5, सन 2011-12च्या स्थिर किमतीनुसार म्हणजे रिअल प्राइजेसनुसार सन 2025-26मध्ये महाराष्ट्राचे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न किती अंदाजित आहे? तर मगाशी आपण जे बघितलेलं ते चालू किमतींनुसार होतं. मग आता आपल्याला रिअल प्राइजेस म्हणजे स्थिर किमतींनुसार विचारलेलं आहे. त्याच्यासाठी बेस इयर 2011-12 त्यांनी सांगितलेलं आहे. तर या 11-12च्या स्थिर किमतीनुसार 2025-26चे जे महाराष्ट्राचे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे ते आहे अंदाजे 28,82,799 कोटी एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, चालू किमतीनुसार जे आहे ते जास्त आहे या स्थिर किमतींपेक्षा. हे ते तुम्ही ऑब्झर्वेशन नोंदवू शकता. त्याचबरोबर आर्थिक पाहणीमध्ये जो डेटा दिलेला आहे त्यानुसार बेस इयर 2011-12 ठेवलेला आहे त्यांनी राज्याची वास्तविक स्थूल उत्पन्न मोजण्यासाठी, आणि त्यानुसार 2025-26मध्ये 28,82,799 कोटी आहे. तर 2024-25 म्हणजे गेल्या वर्षी ते 26,71,361 कोटी एवढे होते. तर 23-24 त्याच्याही पूर्वी ते 24,88,560 कोटी होते. मग याच्यावरून काय ऑब्झर्वेशन आपण नोंदवू शकतो? तर सर्वसाधारणपणे स्थिर किमतींनुसार राज्याचे जे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 2 लाख कोटीची वाढ होत आहे. प्रश्न क्रमांक 6, पहिल्या सुधारित अंदाजानुसार
सन 2024-25मध्ये भारताच्या एकूण सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात नॉमिनल GDPमध्ये महाराष्ट्राच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा किती टक्के अंदाजित आहे? तर आपल्याला या आर्थिक पाहणीमध्ये सांगितल्याप्रमाणे 2024-25मध्ये भारताचा जो नॉमिनल GDP होता त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा किती होता असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न आहे असा वन लायनर खूप वेळा विचारलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या 2024-25नुसार भारताचा जो नॉमिनल GDP आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 14% आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील डेटा तोंडपाठ करा. हा आहे असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. त्याचबरोबर 2025-26चे जे पूर्वानुमान आहेत त्याच्यानुसार राज्याचे दरडोई उत्पन्न किती अंदाजित आहे? तर ते आहे 3,47,903 एवढे. हे लक्षात घ्या. जवळपास 3.5 लाख हे राज्याचे दरडोई उत्पन्न अंदाजित आहे. त्याचबरोबर अखिल भारताकरता ते किती असेल तर 2,19,575 एवढे भारताचे दरडोई उत्पन्न अंदाजित आहे. याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असते. त्यामुळे मल्टीलायनरमध्ये एखादी लाईन याच्यावरती देखील ते टाकू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, माहे एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्राहक किमती निर्देशांकावरती ज्याचं पायाभूत वर्ष 2003 पकडलेलं आहे त्यावर आधारित वर्ष ते वर्ष सरासरी चलनवाढ ग्रामीण व नागरिक क्षेत्रासाठी अनुक्रमे किती होती? तर आपल्याला संदर्भ कालावधी दिलेला आहे की एप्रिल ते डिसेंबर 2025 म्हणजे या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक जो 2003च्या पायाभूत वर्षावर आधारित आहे त्याच्यामध्ये सरासरी चलनवाढ ग्रामीण भागासाठी किती होती? तर ती होती 2% एवढी. तर नागरिक क्षेत्रासाठी किती होती? तर ती होती 1.5% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. या 6 महिन्यांच्या कालावधी एप्रिल आणि डिसेंबर 2025मध्ये जी चलनवाढ होती सरासरी चलनवाढ ती ग्रामीण भागासाठी नागरी भागापेक्षा जास्त होती. हे देखील येथे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 8, माहे जून ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्याच्या नागरी भागाकरता अर्बन एरियासाठी खालीलपैकी कोणत्या गटाचा चलनवाढीचा दर हा जवळपास ऋण किंवा निगेटिव्ह राहिला? तर पुन्हा एकदा जून ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्याचा जो नागरी भाग आहे अर्बन एरिया आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ हा जो गट आहे या गटाचा चलनवाढीचा दर हा जवळपास निगेटिव्ह होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे कशामुळे झालं तर जे GSTचे जे स्लॅब होते त्या स्लॅबमध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या GSTच्या दरांमध्ये त्या सुधारणांमुळे खाद्यपदार्थ या गटाचा दर आहे चलनवाढीचा तो निगेटिव्ह राहिला. त्यामुळे हे देखील गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, माहे डिसेंबर 2025पर्यंत राज्यामध्ये एकूण किती लाख शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड धारक होते? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आत्ताच झालेली जी पूर्वपरीक्षा आहे MPSCची राज्यसेवेची त्याच्यामध्ये मल्टीलायनर स्वरूपाचा प्रश्न या शिधापत्रिकांवरती विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये हे एक लाईन होती. तर डिसेंबर 2025पर्यंतचा जो काही डेटा आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 270.84 लाख एवढे शिधापत्रिका धारक आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. म्हणजे जवळपास 2.71 कोटी एवढी शिधापत्रिका धारक महाराष्ट्रामध्ये आहेत. कधीपर्यंत? तर डिसेंबर 2025च्या डेटानुसार. मग आता पुढचा प्रश्न काय असू शकतो तर याच्यामध्ये जवळपास 58.68 लाख एवढी पिवळी 190.15 लाख एवढे केशरी आणि 22.01 लाख एवढे शुभ्र शिधापत्रिका धारकांचा समावेश आहेत. म्हणजे लक्षात घ्या जवळपास 1.9 कोटी एवढे केशरी शिधापत्रिका धारक आहेत. त्याच्यानंतर क्रमांक लागतो पिवळ्या रेशन कार्डवाल्यांचा आणि मग नंतर क्रमांक लागतो शुभ्र किंवा पांढऱ्या शिधापत्रिका धारकांचा. मग सर्वात जास्त कोणते शिधापत्रिका धारक आहेत तर ते आहेत केशरी या प्रकारातील. त्यामुळे ही देखील एक गोष्ट लक्षात ठेवा. हा देखील प्रश्न तुम्हाला मल्टीलायनर स्वरूपात ते विचारू शकतात. त्याचबरोबर आत्ताच जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये मल्टीलायनर स्वरूपात ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आणि त्याच्यामध्ये ही आहे अशी लाईन होती. राज्यात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी एकूण 51,636 कार्यरत रास्त भावाची दुकाने होती. त्यामुळे लक्षात घ्या आर्थिक पाहणी अहवालामधून असे आहे असे प्रश्न विचारले जातात.
त्याचबरोबर दुसरी लाईन होती ती म्हणजे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी आधार संलग्न शिधापत्रिका धारकांची एकूण संख्या 2.71 कोटी एवढी होती. ह्या 2 लाईन होत्या. त्याचबरोबर आणखीन एक लाईन होती ती म्हणजे सन 2025-26 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 1.55 कोटी कुटुंबांनी आधार बेस बायोमेट्रिक अधिप्रमाणाद्वारे शिधावस्तूंचा लाभ घेतला आहे. तर या 3 लाईन त्यांनी मल्टीलाईनर स्वरूपात विचारलेला आणि यापैकी कोणत्या बरोबर कोणत्या चूक असा प्रश्न विचारलेला. तर आता आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण या मल्टीलाईनर आता विचारलेल्या आहेत, पण ते सिंगल लाईनमध्ये तुम्हाला विचारू शकतात वन लाईनर स्वरूपात. याचबरोबर आत्ता होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्रातील 1.40 लाख शिधापत्रिकाधारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 18.97 लाख शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केली. तर या स्टेटमेंटवरती तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे हे स्टेटमेंट देखील लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2025 पर्यंत इतर राज्यातील किती लाख शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केली? तर आत्ताच आपण बघितलं की वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे काय झालेलं आहे, तर कोणत्याही राज्यातील रहिवासी दुसऱ्या राज्यातून अन्नधान्याची उचल घेऊ शकतो. आणि याचनुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत इतर राज्यातील जवळजवळ 18.97 लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर महाराष्ट्रातील जवळपास 1.40 लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांनी इतर राज्यांमधून अन्नधान्याची उचल केलेली आहे. त्यामुळे हा देखील आकडा लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 11, राज्याच्या महसुली जमेबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, वस्तू व सेवा कर म्हणजे GST हा राज्याच्या महसुलाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर विधान ब बघूया, मागील 4 वर्षात राज्याच्या महसुली जमेचा स्थूल राज्य उत्पन्नातील हिस्सा हा जवळपास 9% अधिक राहिलेला आहे. म्हणजेच काय, तर राज्याची जी महसुली जमा आहे तिचा राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नातील हिस्सा हा किती आहे, तर तो 9% जास्त आहे आणि हा 4 वर्षांसाठी मागील राहिलेला आहे. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12, अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2025-26 करता महाराष्ट्राची महसुली जमा ही किती कोटी रुपये अपेक्षित आहे? तर अर्थसंकल्पामध्ये सांगितल्याप्रमाणे सन 2025-26 करता महाराष्ट्राची जी महसुली जमा आहे ती 5,60,964 कोटी एवढी अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर 2024 आणि 2025 या कालावधीकरता किंवा या वर्षाकरता सुधारित अंदाजानुसार ती किती झालेली आहे, तर ती होती 5,36,463 कोटी. म्हणजे ही गेल्या वर्षीची आहे. तर 2025-26साठी एवढा अपेक्षित अंदाज आहे. प्रश्न क्रमांक 13, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार संदर्भ कालावधीत जो आहे 2026-27 ते 2030-31 एकूण केंद्रीय करांमध्ये महाराष्ट्राला किती टक्के हिस्सा अपेक्षित आहे? तर जो 16वे आयोग होता वित्त आयोग, याच्या शिफारशी खूप महत्त्वाच्या असतात, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि या शिफारशीनुसार 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षासाठी केंद्रीय करांमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारणपणे 6.441% एवढा हिस्सा अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील डेटा पाठ करा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006चा संदर्भ घेता राज्याने मागील किती वर्षांहून अधिक काळ राजकोषीय तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादित राखलेली आहे? तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 नुसार महाराष्ट्र राज्याने हे मागील जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ ही जी राजकोषीय तूट आहे ती स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादा जी आहे त्याच्यापेक्षा कमी राखलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट आणि महसुली तूट यांचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले अपेक्षित प्रमाण अनुक्रमे किती आहे?
तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा देखील डेटा खूप वेळा विचारलेला आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणी 2025-26 नुसार फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या जवळपास 2.7% एवढी अपेक्षित आहे. तर 2025-26साठीच महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 0.9% एवढी अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर आणखीन एक तूट जी परीक्षेत विचारली जाते शक्यतो जोड्या लावांमध्ये ऋणभार किंवा त्याला डेट म्हटलं जातं. या डेटचे स्थूल राज्य उत्पन्नाचे असलेले अपेक्षित प्रमाण किती आहे 2025-26साठी? तर ते आहे 18.3% एवढे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, पाठ करा, याच्यावरती जोड्या लावा किंवा वन लायनर स्वरूपात प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 16. 30 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचा कर्ज ठेवी प्रमाण क्रेडिट टू डिपॉझिट रेशो किती टक्के होता? तर 30 सप्टेंबर 2025 या रोजी राज्यातील अनुसूचित वाणिज्य बँकांच्या एकत्रित ठेवी किती होत्या? तर त्या होत्या 53.40 लाख कोटी एवढ्या. आणि त्यांनी दिलेली स्थूल कर्जांची रक्कम किती होती? तर 52.39 लाख कोटी एवढी. मग यामुळेच कर्ज ठेवी प्रमाण किती झाले? तर ते झाले 98.1% एवढे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 17. सन 2025-26 करता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत आराखड्यात कोणत्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक म्हणजे 66.1% आहे? तर 2025-26 करता राज्याचा जो प्राधान्य क्षेत्रासाठी म्हणजे जे प्रायोरिटी सेक्टर आहे त्याच्याकरता वार्षिक पत आराखडा होता, तो होता जवळपास 8 लाख कोटींचा. आणि याच्यामध्ये सर्वाधिक हिस्सा 66.1% हा आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा म्हणजेच MSME सेक्टरचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर कृषी क्षेत्राचा प्रायोरिटी सेक्टरसाठी हिस्सा किती आहे? तर तो होता 24.9% एवढा 2025-26 या वर्षाकरतीचा. त्यामुळे हे 2 आकडे लक्षात घ्या. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की 30 सप्टेंबर 2025 रोजी अखिल भारत स्तरावर राज्यातील अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकत्रित ठेवी त्याचबरोबर स्थूल कर्जे याच्यामध्ये कोणत्या राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे? तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला वन लायनरमध्ये यापूर्वी देखील त्यांनी एकदा विचारलेला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घ्या. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील एकूण ज्या आयुर्विमा पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये 2014-15 साली खाजगी क्षेत्राचा हिस्सा होता 28%. तो आता 2024-25 साली वाढून 47% एवढा झालेला आहे. म्हणजेच लक्षात घ्या, आयुर्विमा पॉलिसींमध्ये खाजगी क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो आता वाढलेला आहे. हे एवढं ऑब्झर्वेशन देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 18. कृषी गणना 2021-22च्या अस्थायी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सरासरी वहिती क्षेत्र म्हणजे ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग किती हेक्टर आहे? तर हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. त्यामुळे हा डेटा पाठ करा की कृषी गणना 2021-22 नुसार या अर्थसंकल्पामध्ये सांगितल्यानुसार ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग किती आहे महाराष्ट्रातील? तर ती आहे 1.23 हेक्टर एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघूया. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो की पहिली कृषी गणना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर असेल 1970-71 मध्ये. मग आत्ता जी नवीन लेटेस्ट कृषी गणना झाली ती कधी झाली? तर ती झाली 2021-22 मध्ये. ती कितवी कृषी गणना होती? तर ती होती 11वी कृषी गणना. त्यामुळे हे वन लायनर्स लक्षात घ्या. त्यानंतर प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातील वहिती खातेदारांची संख्या किती आहे? तर ती आहे 171.11 लाख म्हणजे जवळपास 1.71 कोटी एवढी. आणि वहिती क्षेत्र किती आहे? तर ते आहे 210 लाख हेक्टर एवढे, 210.58 लाख हेक्टर एवढे. आणि वहिती खात्याची सरासरी किती आहे? तर ते आहे 1.23 हेक्टर जे आत्ताच आपण पाहिली. मग याच्यावरती आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की या वहिती खातेदारांमध्ये किंवा जमीन धारणेचे जे प्रकार आहेत अत्यल्प शेतकरी किंवा लहान शेतकरी, निम्न मध्यम, मध्यम आणि मोठे शेतकरी, तर त्याच्यापैकी अत्यल्प आणि सीमांतिकमध्ये या आर्थिक पाहणीनुसार कोणाचा समावेश होतो? तर ज्याची जमीन 1 हेक्टरपर्यंत आहे त्याची
अल्प किंवा लहान शेतकऱ्यांमध्ये 1 ते 2 हेक्टरचा समावेश आहे. निम्न मध्यममध्ये 2 ते 4 हेक्टरचा समावेश आहे. मध्यममध्ये 4 ते 10 हेक्टरचा समावेश होतो आणि मोठे शेतकरीमध्ये 10 हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्यांचा समावेश होतो. त्यामुळे ॲटलिस्ट अल्प किंवा सीमांतिक शेतकरी लक्षात ठेवा आणि मोठे शेतकरी लक्षात ठेवा. प्रश्न शक्यतो त्यांच्यावरतीच विचारला जातो. आणि याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा आहे जमीन धारण क्षेत्रामध्ये, तर सर्वाधिक वाटा आहे अल्प आणि सीमांतिक शेतकऱ्यांचा आणि ज्यांनी धारण केलेली जमीन आहे 55% एवढी. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा किंवा पॉईंट आउट करून ठेवा, लिहून ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर अल्प आणि लहान शेतकऱ्यांचा वाटा या नवीन कृषी गणनेनुसार किती आहे, तर तो आहे 30% एवढा. त्यानंतर आणखीन एक ऑब्झर्वेशन इथं आहे, ते म्हणजे महिला वहिती खातेदारींचे प्रमाण 1995-96 मध्ये 12.9% 2021-22 मध्ये 20.6% एवढे वाढलेले आहे. तर याच्या उलट महिलांच्या सरासरी वहित क्षेत्रामध्ये 1.58 हेक्टरवरून 1.18 हेक्टर बदल झालेला आहे. म्हणजे खातेदारांचे म्हणजे महिलांच्या नावी जमिनींचे प्रमाण वाढले, मात्र त्यांच्या ताब्यात असलेले क्षेत्र कमी झालेले आहे, सरासरी क्षेत्र पर महिला. त्यामुळे हे देखील एक ऑब्झर्वेशन आहे, ते लक्षात ठेवा. हा मल्टीलाईनर स्वरूपात तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 19, सिंचन क्षेत्रासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ विधान आहे 30 जून 2024 पर्यंत राज्यामध्ये 57.16 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. आणि ब विधान आहे सन 2024-25 मध्ये वापरलेली सिंचन क्षमता 40.55 लाख हेक्टर होती. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. 30 जून 2024 पर्यंत राज्याची सिंचन क्षमता स्थापित सिंचन क्षमता होती 57.16 लाख हेक्टर एवढी. तर प्रत्यक्षात वापरलेली सिंचन क्षमता किती होती, तर ती होती 40.55 लाख हेक्टर एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20, पशुगणना 2019 लाईफस्टॉक सेन्सस 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे. हा देखील प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. तर पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी एवढ्या पशुधनासह महाराष्ट्राचा क्रमांक देशात लागतो 7वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पशुधनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 7वा आहे, मात्र कुक्कुटआदी किंवा पोल्ट्री या सेक्टरमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा देशात 5वा आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 21, भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार वृक्ष आच्छादनाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर सर्वात पहिले आपण हे वृक्ष आच्छादन ट्री कव्हर म्हणजे काय हे बघूया. याची व्याख्या आर्थिक पाहणीमध्ये दिलेली आहे. तर वृक्ष आच्छादन म्हणजे अभिलिखित वनक्षेत्राच्या बाहेरील 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावर पसरलेले वृक्षांचे समूह आणि विखुरलेले वृक्ष होय. म्हणजे वनांच्या बाहेर येणारे हे क्षेत्र आहे आणि ज्याचा एरिया हा 1 हेक्टरपेक्षा कमी असतो आणि ते विखुरलेल्या स्वरूपात वृक्ष असतात. याला वृक्ष आच्छादन म्हटलं जातं. म्हणजे वनांच्या व्यतिरिक्त ह्यांचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये जो भारतीय वनस्थिती अहवाल 2023 पब्लिश झालेला आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रात 14,525 चौरस किलोमीटर एवढे वृक्षाच्छादन आहे आणि याच्यासह महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे हे विधान लक्षात ठेवा. हा वन लाईनर स्वरूपात तुम्हाला 100% येऊ शकतो. मग आता ही दोन विधान बघूया. पहिले विधान आहे महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन हे 15,425 चौरस किलोमीटर आहे. तर बरोबर आहे का, तर चूक. ते आहे 14,525 चौरस किलोमीटर. दुसरे विधान आहे वृक्षाच्छादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22, कांदळवन आच्छादनाबाबत म्हणजे मॅनग्रोव्ज कव्हरबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे राज्यात 315.09 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कांदळवनाचे आच्छादन आहे. तर हे विधान बरोबर आहे. विधान ब आहे हे आच्छादन देशाच्या एकूण कांदळवन क्षेत्राच्या 6.3% आहे. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून वने याच्यावरती काय काय प्रश्न त्या आर्थिक पाहणीमधून विचारतात किंवा यापूर्वी विचारलेले आहेत ते बघूया. तर येथे गोष्ट लक्षात घ्या, सन 2024-25च्या अखेरीस
राज्याचे एकूण वनक्षेत्र किती होते? तर ते होते 62,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त. हे वनक्षेत्राच्या बाबतीत बोलतोय आपण, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा म्हणजे एकूण वनक्षेत्राचा राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.2% एवढा हिस्सा आहे. त्यामुळे वनक्षेत्राचे प्रमाण हे आहे, लक्षात घ्या. त्या वनक्षेत्रापैकी सर्वाधिक हिस्सा कोणाचा असेल तर तो आहे वन विभागाचा. ही एक गोष्ट इथे नमूद करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे स्टेटमेंट इथे काय दिलेलं आहे तर ते आहे सन 2023-24च्या जमीन वापराच्या आकडेवारीनुसार राज्यातील आकारमानात सर्वात मोठे असलेल्या कृषी क्षेत्रानंतर वनक्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे 2023-24ची जी जमीन वापराची आकडेवारी आहे त्याच्यानुसार राज्यात आकारमानानुसार सर्वात मोठे काय आहे तर ते आहे कृषी क्षेत्र, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वनक्षेत्राचा क्रमांक लागतो. त्यामुळे हे देखील तुम्हाला मल्टीलायनर स्वरूपात किंवा वन लायनर स्वरूपात डायरेक्ट अशा स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर भारतीय वनस्थिती अहवाल 2023नुसार राज्यातील एकूण वन आच्छादन किती आहे? आता हे झालं वनक्षेत्र. आता वन आच्छादन आहे 50,859 चौरस किलोमीटर एवढे. आणि 2021च्या अहवालाच्या तुलनेत त्यात घट झालेली आहे, लक्षात घ्या. वनक्षेत्रात राज्यात घट झालेली आहे 2021च्या अहवालाच्या तुलनेत. आता पाठीमागे झालेल्या परीक्षेत प्रश्न विचारलेला की राज्याच्या एकूण वनाच्छादनापैकी सर्वाधिक वनाच्छादन कोणत्या क्षेत्रातील आहे? तर ते आहे मध्यम घनदाट वने या क्षेत्रात 42.4%. त्यानंतर 19.4% आहे अति घनदाटमध्ये आणि 38.2% आहे खुली वने या क्षेत्रात. त्यामुळे सर्वाधिक कशात आहेत ते लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न यापूर्वी विचारून झालेला आहे. त्याचबरोबर एक गोष्ट राहिली, जसे वनक्षेत्र हे 20.2% आहे तसे वन आच्छादन किती टक्के आहे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या? तर ते आहे 16.5%. हा देखील डेटा पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर आत्ता जी नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये या वनक्षेत्राच्या वर्गीकरणावरती प्रश्न विचारलेला वन परिमंडळाच्या. त्याच्यामध्ये गडचिरोली, नागपूर, धुळे आणि ठाणे हे 4 दिलेले जोड्या लावांच्या स्वरूपात. तर सर्वाधिक वनक्षेत्र हे कोणत्या वन परिमंडळाच्या अखत्यारीत येतं? तर ते येतं गडचिरोलीच्या. किती टक्के? तर 20.8%. त्याच्यानंतर क्रमांक लागतो नागपूर वन परिमंडळाचा, त्यांच्या अखत्यारीत आहे 12.5%. तर ह्या दोनच गोष्टी येथे पाठ करा, किंवा गडचिरोली फक्त पाठ केलं तरी बास आहे. त्याच्यानंतर बाकीच्या आपोआप जोड्या लागतात. हा तुम्हाला वन लायनरमध्ये देखील ते विचारू शकतात की कोणत्या वन परिमंडळाच्या अखत्यारीत सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर ते आहे गडचिरोली 20.8%. त्याच्यानंतर हा एक डेटा लक्षात घ्या. आर्थिक पाहणी 2025-26नुसार राष्ट्रीय उद्याने किती आहेत? तर ते आहेत 6. अभयारण्ये किती आहेत राज्यात? ते आहेत 54. आणि संवर्धित राखीव क्षेत्रे किती आहेत? तर ते आहेत 28. प्रश्न क्रमांक 23. बेसिक ॲनिमल हसबंडरी स्टॅटिस्टिक्स 2025नुसार देशाच्या एकूण दूध उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा किती टक्के आहे? तर हा एक अहवाल आहे बेसिक ॲनिमल हसबंडरी स्टॅटिस्टिक्स 2025, आणि याच्यानुसार एकूण दूध उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा आहे 6.7% एवढा. आणि यामुळेच महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक देखील लागतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो अहवाल आहे त्याच्यात दिलेल्या आणखीन काही महत्त्वाच्या बाबी आपण आर्थिक पाहणीमध्ये नमूद केलेल्या बघूया, ज्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर महाराष्ट्र राज्य हे मांस उत्पादनात 11.6%सह देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे अंडी उत्पादनात 5.5% हिश्श्यासह देशात 7व्या क्रमांकावर आहे. तर हे काही महत्त्वाचे डेटा आहेत, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा किंवा वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 24. विविध सौर कृषी पंप योजनेअंतर्गत माहे डिसेंबर 2025 अखेर राज्यात एकूण किती सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत? तर डिसेंबर 2025 अखेर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत कृषी सौर पंपाच्या, त्याच्यानुसार राज्यात 7,37,092 एवढे सौर कृषी पंप बसवलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राला एक अग्रगण्य जागतिक व्यावसायिक केंद्र म्हणून सुस्थापित करण्यासाठी कोणते धोरण जाहीर करण्यात आलेले आहे? तर जागतिक लेवलला व्यवसाय केंद्र म्हणून महाराष्ट्राला स्थापित करण्यासाठी नुकतेच एक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे, आणि त्याचे नाव आहे महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याची उद्दिष्टे काय त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो.
तर याचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रात सर्व क्षेत्रातील गुंतवणूकक्षम प्रकल्प एकत्रित करणारे इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे एकसंध डिजिटल व्यासपीठ स्थापन करणे. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा हिस्सा हा 2024मधील 25%वरून 2047मध्ये 30%पर्यंत वाढवणे. त्यानंतर वस्तू निर्माण आणि सेवा क्षेत्रात 50 लाख रोजगार निर्मिती करणे, प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देणे, दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे आणि महाराष्ट्राला एक अग्रगण्य जागतिक व्यावसायिक केंद्र म्हणून प्रस्थापित करणे. त्यामुळे हे सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत. ही उद्दिष्टे लक्षात ठेवा. याच्यावरती मल्टीलायनर स्वरूपात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याने औद्योगिक विकास उपक्रमांना बळकटी देण्यासाठी 2025 या वर्षात काही महत्त्वाची धोरणे तयार केलेली आहेत. ती धोरणे लक्षात घ्या, कारण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण कधी जाहीर झाले, तर ते आहे 2025चे. तर ही काही महत्त्वाची धोरणे आहेत, ते एकदा वाचून घ्या. त्याचबरोबर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण कधीचे आहे, तर ते देखील आहे 2025चे. त्यामुळे हे काही महत्त्वाची धोरणे लक्षात ठेवा, ज्याच्या वर्षावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26. सन 2024-25मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा किती टक्के होता? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सन 2024-25मध्ये देशामधून जी टोटल निर्यात झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 15% एवढा होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील डेटा पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण किती सालचे आहे, तर ते आहे 2023 सालचे. त्यामुळे याच्यावरती देखील वन लायनर तुम्हाला ते विचारू शकतात. त्यानंतर 2024-25मध्ये जी राज्यातून झालेली निर्यात आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक निर्यात कोणत्या क्षेत्रातून झालेली आहे, तर ती झालेली आहे अभियांत्रिकी वस्तू क्षेत्रातून, एकूण 34% एवढी. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो रत्ने व आभूषणे, त्याच्यामधून 21% एवढी निर्यात झाली. आणि तिसरा क्रमांक लागतो कृषी व संलग्न क्षेत्राचा, त्याच्यामध्ये साधारणतः 8% एवढी निर्यात झालेली आहे. त्यामुळे पहिले 3 क्रमांक 2024-25चे टोटल निर्यातीचे लक्षात घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आपण मागाशीच पाहिलं की सन 2024-25 दरम्यान देशाच्या एकूण निर्यातीत 15% वाटा हा महाराष्ट्र राज्याचा आहे. मात्र महाराष्ट्र देशात टोटल निर्यातीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे, तर ते आहे गुजरात. सर्वाधिक निर्यात करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे आणि 15% वाट्यासह महाराष्ट्राचा क्रमांक आहे दुसरा. हे एक गोष्ट इथे लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया यांच्याकडे जे नोंदणीकृत युनिट्स आहेत त्याच्यानुसार सॉफ्टवेअर निर्यातीत राज्याचा वाटा किती आहे, तर तो आहे 20%. म्हणजे देशाच्या एकूण 20% एवढी निर्यात सॉफ्टवेअरची महाराष्ट्र राज्य एकटे करतं. मात्र यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे का, तर नाही. सॉफ्टवेअर निर्यातीत पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे, तर ते आहे कर्नाटक. तर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक आहे दुसरा. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. असा तुम्हाला प्रश्न डायरेक्ट वन लायनर स्वरूपात विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 27. माहे ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025 या कालावधीत देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये म्हणजे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे. या कालावधीत देशाच्या एकूण FDIमध्ये राज्याचा हिस्सा किती टक्के होता, तर संदर्भ कालावधी येथे दिलेला आहे ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025. म्हणजे जवळपास 6 वर्षामध्ये देशात जी थेट परकीय गुंतवणूक झाली, FDI झाली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होते. मग महाराष्ट्राचा हिस्सा किती होता, तर जवळपास 31% एवढी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील डेटा पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्टार्टअप्समध्ये अखिल भारत स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक म्हणजे 17% होता. हे देखील पाठ करा. हा देखील प्रश्न यापूर्वी MPSCने विचारलेला आहे. त्यानंतर भारत पर्यटन डेटा कंपेंडियम 2025 नुसार सन 2024मध्ये राज्य परदेशी पर्यटक भेटींमध्ये पहिल्या क्रमांकावर, तर देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये 6व्या क्रमांकावर होते. म्हणजेच काय, तर भारत पर्यटन डेटा कंपेंडियम 2025 याच्यानुसार महाराष्ट्र राज्य सन 2024मध्ये जे परदेशी पर्यटक येतात त्यांच्या भेटीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होते.
तर जे देशातील इतर राज्याचे नागरिक जे महाराष्ट्राला भेटी द्यायला येतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य 6व्या क्रमांकावर होते. तर हे दोन गोष्ट लक्षात ठेवा. शक्यतो तुम्हाला परदेशी पर्यटकांच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न येईल, तर 1ल्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा पुरस्कार 2024 अंतर्गत जगप्रसिद्ध हापूस आंबा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला? तर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि त्याच्या अंतर्गत पुरस्कार देखील दिले जातात. आणि 2024चे पुरस्कार महाराष्ट्रातील हापूस आंब्याला मिळालेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती बघूया. हा जो कार्यक्रम आहे एक जिल्हा एक उत्पादन हा कशासाठी आहे, तर त्या प्रत्येक जिल्ह्यातील ज्या काही वैविध्यपूर्ण क्षमता आहे त्यांचा उपयोग करणे, तेथील स्थानिक उद्योजकता आणि नवीन निर्मितीस प्रोत्साहन देणे, सहाय्य करणे, त्या जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य करणे या उद्दिष्टाने हा कार्यक्रम राबवण्यात येतो. आणि याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने 36 जिल्ह्यामधील एकूण 72 उत्पादने निश्चित केलेली आहेत. आणि त्याचसाठी 2024चे जे पुरस्कार देण्यात आले वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या अंतर्गत राज्याला सुवर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यापैकी हापूस आंब्या उत्पादनासाठी रत्नागिरीस कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार, संत्री उत्पादनासाठी नागपूर जिल्ह्याला रौप्य पुरस्कार, संत्री लागवडीसाठी अमरावती जिल्ह्यास कांस्य पुरस्कार आणि द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्ह्यास विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळालेले आहेत. तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्यास कशासाठी असा जोड्या लावा स्वरूपात देखील प्रश्न ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 29. 31 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रात वीज निर्मितीच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये सर्वाधिक हिस्सा कोणत्या ऊर्जेचा होता? तर 31 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याची जी स्थापित वीज निर्मिती क्षमता होती त्याच्यामध्ये सर्वाधिक हिस्सा हा औष्णिक ऊर्जेचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर नवीकरण जी ऊर्जा आहे, नवीकरणीय ऊर्जा, तिचा हिस्सा किती आहे? तर तो आहे 34.4% आणि जलजन्य ऊर्जा जी आहे जलविद्युत ऊर्जा तिचा हिस्सा आहे 7.5% एवढा आणि नैसर्गिक वायुजन्य ऊर्जा 6.8% एवढी. त्यामुळे हे दोन पाठ करा. सर्वाधिक हिस्सा औष्णिक ऊर्जेचा आहे आणि त्याच्यानंतर आहे नवीकरण ऊर्जा. या दोन्हीवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यात 31 मार्च 2025 रोजी पारंपरिक व अपारंपरिक स्रोताद्वारे वीज निर्मितीची एकूण स्थापित क्षमता 41,019 मेगावॅट असून त्यामध्ये खाजगी क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तो किती आहे? 61.4% एवढा. त्यानंतर क्रमांक लागतो सार्वजनिक क्षेत्राचा, तो आहे 33.8% आणि मग नंतर सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी प्रकल्प 4.8% एवढे. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील MPSCने पूर्वी प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे, तर तो आहे खाजगी क्षेत्र. त्यानंतर MPSC वीज वापरावरती देखील प्रश्न विचारते. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की वर्ष 2024-25 मध्ये सर्वाधिक वीज वापर कोणत्या क्षेत्रामार्फत केली गेली? तर त्याचे उत्तर असेल औद्योगिक क्षेत्र. 39.4% एवढी वीज औद्योगिक क्षेत्रामार्फत वापरली गेली. त्यानंतर क्रमांक लागतो कृषी क्षेत्राचा 23.1% आणि मग घरगुती वीज वापर आहे 22.4% सह. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. राज्य नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार देशात कितव्या क्रमांकावर आहे? म्हणजेच रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत त्याच्या स्थापित क्षमतेनुसार महाराष्ट्र राज्याचा क्रमांक कितवा आहे देशात? तर तो आहे 3रा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. मग पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर महाराष्ट्राच्या पुढे आहेत राजस्थान आणि गुजरात हे राज्य. याच्यानंतर मग 3ऱ्या क्रमांकावर नवीकरण ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यानंतर आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ती म्हणजे सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या हिस्स्यात सन 2015-16 मधील 5.2% सन 2024-25 मध्ये 38.9% वाढ झाली. म्हणजेच 15-16 या वर्षी सौर ऊर्जेचा हिस्सा नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत फक्त 5.2% होता. मात्र 2024-25 मध्ये सौर ऊर्जेचा हिस्सा 38.9% एवढा वाढलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट इथे लक्षात घ्या. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो.
त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की वर्ष 2015-16मध्ये नवीकरणीय ऊर्जेची जी स्थापित क्षमता आहे ती होती 6,978 मेगावॅट आणि वर्ष 2024-25मध्ये नवीकरणीय ऊर्जेची स्थापित क्षमता झाली 14,113 मेगावॅट, म्हणजे जवळपास दुपटीने ती वाढलेली आहे. त्याचबरोबर 2015-16 या वर्षी नवीकरणीय ऊर्जेत सर्वाधिक वाटा होता पवन ऊर्जेचा 66.8%. मात्र 2024-25मध्ये पवन ऊर्जेचा वाटा घटून सौर ऊर्जेचा वाटा सर्वाधिक झालेला आहे 38.9% आणि त्याच्यानंतर मग पवन ऊर्जेचा क्रमांक लागतो. तर हे देखील काही ऑब्झर्वेशन आहेत, हे देखील तुम्हाला मल्टीलाइनर स्वरूपात परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेतील सौर ऊर्जेचा हिस्सा सन 2015-16मधील 5.2%वरून सन 2024-25मध्ये किती टक्के झाला? तर हे आपण आत्ताच बघितलेलं आहे की 2015-16मध्ये सौर ऊर्जेचा वापर 5.2% एवढा हिस्सा होता, तो 24-25मध्ये 38.9% एवढा झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याची योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला नवीकरणीय ऊर्जेची धोरणे जी आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर ती 2 प्रमुख महत्त्वाची धोरणे आर्थिक पाहणीमध्ये दिली आहेत, ते आपण बघूया. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण कधीचे आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर ते आहे 2020चे. त्यानंतर महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023 हे देखील महत्त्वाचे आहे. याच्या उद्दिष्टांवरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर 2030पर्यंत उद्योगांमध्ये कार्बन मुक्ततेला चालना देणे हे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राज्यामध्ये प्रतिवर्षी किमान 500 किलो टन हरित हायड्रोजनची उत्पादन क्षमता निर्माण करणे हे देखील याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे याच्यावरती मल्टीलायनर स्वरूपात किंवा या धोरणाचे वर्ष विचारून वन लायनर स्वरूपात देखील ते प्रश्न करू शकतात. प्रश्न क्रमांक 32, मुंबई ते नागपूर दरम्यानचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुमारे 701 किलोमीटर लांबीचा रहदारीसाठी कधीपासून पूर्णपणे खुला झालेला आहे? तर जो समृद्धी महामार्ग आहे तो जून 2025 पासून रहदारीसाठी खुला केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर हा मुंबई आणि नागपूर या 2 ठिकाणांना जोडतो. याची लांबी किती आहे? तर 701 किलोमीटर. रुंदी किती आहे? तर 120 मीटर. किती पदरे आहे? तर 8 पदरे आहे. द्रुतगती महामार्ग आहे. त्याचबरोबर हा 10 जिल्ह्यांतून 26 तालुक्यातून आणि 392 गावांमधून जातो. त्यामुळे ही आकडेवारी लक्षात ठेवा. त्याचबरोबर याच्या माध्यमातून जवळपास 24 जिल्हे जोडलेले आहेत. आणि हा कधी चालू झाला? तर हा जून 2025 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. तर ही काही महत्त्वाची आकडेवारी तुम्हाला आर्थिक पाहणी अहवालात दिलेली आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 33, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोणत्या महिन्यापासून विमान उड्डाणे सुरू झालेले आहेत? तर आर्थिक पाहणी 2025-26मध्ये दिलेल्या डेटानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून डिसेंबर 2025 या महिन्यापासून उड्डाणे सुरू झालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34, दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक टप्प्यावर मुले मुली समानता निर्देशांक सर्वात कमी म्हणजे 0.87 होता? तर जी 30 सप्टेंबर 2024ची मुले मुली समानता निर्देशांक आहे त्याच्यानुसार माध्यमिक शिक्षणाकरता हा सर्वात कमी राहिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 35, अखिल भारत उच्च शिक्षण पाहणी 2023-24 नुसार महाराष्ट्रात एकूण किती विद्यापीठे आणि महाविद्यालये होती? तर जी अखिल भारत उच्च शिक्षण पाहणी 2023-24 आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये 87 विद्यापीठे आहेत, युनिव्हर्सिटीज. तर 5,579 एवढी महाविद्यालये आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36, दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीच्या स्थितीनुसार महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांबाबत योग्य विधान निवडा. महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर 31 डिसेंबर 2025च्या स्थितीनुसार महाराष्ट्र राज्यात 10,788 उपकेंद्रे आणि 374 सामूहिक आरोग्य केंद्रे होती.
त्याचबरोबर जी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत त्यांची संख्या महाराष्ट्रात किती होती, तर ती होती 1953 एवढी. त्यामुळे या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 2025पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या होती 1953, उपकेंद्रांची संख्या होती 10,887 आणि 374 एवढी सामूहिक आरोग्य केंद्रे होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. नमुना नोंदणी पाहणी 2023नुसार महाराष्ट्र आणि भारताच्या जन्मदराबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर जी नमुना नोंदणी पाहणी म्हणजे SRS 2023 झालं त्याच्यानुसार भारताचा जो जन्मदर होता तो 18.4 होता, तर महाराष्ट्राचा जन्मदर हा 14 होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो SRS नमुना नोंदणी पाहणी 2023चा जो डेटा दिलेला आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे. हा पाठ करा. याच्यातील कोणत्याही फॅक्टरवर परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जन्मदराच्या बाबतीत महाराष्ट्राचा होता 14, तर भारताचा होता 18.4%. मृत्यूदर महाराष्ट्राचा आहे 6.1, तर भारताचा आहे 6.4. अर्भक मृत्यूदर महाराष्ट्राचा आहे 14, तर भारताचा होता 25 एवढा. नवजात शिशु मृत्यूदर महाराष्ट्राचा 11 आहे, तर भारताचा आहे 19. 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर महाराष्ट्राच्या बाबतीत आहे 16, तर देशाच्या बाबतीत आहे 30, म्हणजे महाराष्ट्राच्या दुप्पट आहे भारताचा. त्यानंतर एकूण जननदराच्या बाबतीत महाराष्ट्र आहे 1.4 एवढा, तर भारताचा आहे 1.9 एवढा. तर ही सर्व आकडेवारी तोंडपाठ करा. याच्यातील कोणत्याही आकडेवारीवरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर 2021 ते 2023 करता माता मृत्यू प्रमाण महाराष्ट्राकरता 36 होतं, तर भारताकरता 88 होतं. म्हणजे इथेही महाराष्ट्राच्या दुप्पट माता मृत्यू प्रमाण भारताचं देशाचं आहे. तर हे महत्त्वाचे आकडेवारी आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 38. नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24नुसार महाराष्ट्रात 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी श्रमशक्ती सहभाग दर किती टक्के आहे? तर नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24चा जो अहवाल आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रातील 15 वर्षे व त्यावरील वयोगटासाठी जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे तो आहे 59% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो डेटा त्यांनी दिलेला आहे नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24नुसार 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी, तर श्रमशक्ती सहभाग दर किती आहे? तर तो आहे 59%, जे आत्ताच आपण पाहिलं. मग महिला श्रमशक्ती सहभाग दर किती आहे? तर तो आहे 40.1% एवढा. त्यानंतर कामगार लोकसंख्येचे प्रमाण किती आहे महाराष्ट्रात ते देखील महत्त्वाचं आहे, ते आहे 57% एवढे. तर हे काही महत्त्वाचे आकडेवारी आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल लाईन किंवा वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. नियतकालिक श्रमबल पाहणीनुसार महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर सन 2018-19मधील 5%वरून घसरून 2023-24मध्ये किती टक्के झाला? तर येथे तुम्ही बघू शकता 2018-19मध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर होता 5% एवढा. तो 2023-24मध्ये किती झाला? तर तो घसरून 3.3% झाला, म्हणजे कमी झाला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 3.3%. प्रश्न क्रमांक 40. नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24नुसार महाराष्ट्रातील महिला बेरोजगारी दराबाबत फिमेल अनएम्प्लॉयमेंट रेटबाबत योग्य तथ्य कोणते? तर याच अहवालानुसार महिलांचा जो बेरोजगारी दर आहे तो 2.7% आहे, जो 18-19च्या तुलनेत 5.4% एवढा होता, त्याच्या तुलनेत घटलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच महिलांचा बेरोजगारीचा दर 18-19ला किती होता? तर तो होता 5.4% आणि सध्या किती आहे? 2.7%. म्हणजे महिलांची बेरोजगारीचा दर देखील घटलेला आहे. प्रश्न क्रमांक 41. 31 जानेवारी 2026 रोजी संपलेल्या आकडेवारीनुसार ई श्रम पोर्टलवर नोंदवलेल्या राज्यातील कामगारांपैकी महिलांचे प्रमाण किती टक्के होते? तर 31 जानेवारी 2026 रोजी जे ई श्रम पोर्टल आहे त्याच्यावरती कामगारांची नोंदणी किती झालेली?
तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 1.83 कोटी एवढी कामगारांची नोंदणी झालेली आणि या 1.83 कोटी कामगारांपैकी महिला कामगारांचे प्रमाण किती होते तर ते होते 55.8% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माहे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण झालेल्या घरांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर प्रधानमंत्री आवास योजना ही देखील खूप महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर आर्थिक पाहणीमध्ये जो आकडेवारी दिलेली आहे त्याच्यानुसार PM आवास योजना नागरी अंतर्गत एकूण 8.75 लाख घरे पूर्ण झालेली आहेत. तर PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 16.05 लाख घरे पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच नागरीच्या जवळपास दुप्पट घरे ही ग्रामीण भागात उभा करण्यात आलेली आहेत. त्यामुळे विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या प्रक्षेपित लोकसंख्या या अहवालानुसार दिनांक 1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या किती आहे. तर याच्याच वरती आत्ताच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मल्टीलाईन स्वरूपाचा प्रश्न लोकसेवा आयोगाने विचारलेला. तर जी प्रक्षेपित लोकसंख्या आहे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगानुसार 1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याची ती आहे 12.93 कोटी एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या 12.93 कोटी लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्या किती असेल तर ती आहे 6.55 कोटी आणि शहरी लोकसंख्या किती असेल तर ती आहे 6.38 कोटी. त्यांनी काय केलेलं की शहरी लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे असं एक विधान दिलेलं. तर हे चुकीचं विधान आहे. ग्रामीण लोकसंख्या ही 1 मार्च 2026च्या प्रक्षेपित लोकसंख्येनुसार ही शहरी लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर याच प्रक्षेपित लोकसंख्येनुसार भारताची लोकसंख्या किती सांगितलेली आहे तर 142.59 कोटी. त्यामुळे ही देखील पाठ करा. याच्यावरती देखील नेक्स्ट तुमचा प्रश्न असू शकतो. प्रश्न क्रमांक 44. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2024-25 मध्ये राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा किती अपेक्षित आहे. तर पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2024-25 मध्ये राज्याच्या ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेडमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा हा सर्वाधिक 63.1% एवढा अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर कृषी क्षेत्राचा हिस्सा किती अपेक्षित आहे 2024-25च्या आकडेवारीनुसार तर तो आहे 11.2% एवढा आणि उद्योग क्षेत्राचा हिस्सा किती टक्के अपेक्षित आहे तर तो आहे 25.7% एवढा. तर हे तिन्ही हिस्से पाठ करा. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा देखील डायरेक्ट 1 लाईन स्वरूपात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के लोकसंख्या अनुदानित दराने अन्नधान्य मिळवण्यास पात्र आहे. हा देखील प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे ही देखील आकडेवारी लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्यातील किती टक्के लोकसंख्या ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अन्नधान्य मिळवण्यास पात्र आहे. तर या आर्थिक पाहणीनुसार 62.3% एवढी लोकसंख्या अनुदानित दराने अन्नधान्य मिळवण्यास पात्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. सन 2025-26 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू व सेवा कराचा हिस्सा सर्वाधिक असून तो किती टक्के आहे. तर आपल्याला माहीत आहे की राज्याच्या स्वतःच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक हिस्सा कशाचा आहे तर तो आहे स्टेट GSTचा. मग तो हिस्सा किती टक्के आहे तर तो आहे 45.4% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47. करेतर महसुलात सन 2025-26 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कशाचे योगदान सर्वाधिक आहे. तर कर इतर महसुलामध्ये 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सर्वाधिक योगदान आहे आर्थिक सेवांपासून मिळणाऱ्या महसुलाचे आणि हे योगदान किती टक्के आहे तर ते आहे 51.7% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. सामाजिक सेवांपासून किती टक्के महसूल मिळतोय तर तो आहे 20.4% एवढा. सर्वसाधारण सेवापासून किती टक्के मिळतोय तर तो आहे 17.5% एवढा आणि इतर आर्थिक सेवा किंवा लाभांश यांच्यापासून किती मिळतोय
तर तो 0.8% एवढा. म्हणजे सर्वाधिक कर महसूल कशापासून मिळतोय तर आर्थिक सेवांपासून मिळणारा महसूल 51.7% एवढा. प्रश्न क्रमांक 48. वित्तीय सेवा उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असून राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा सुमारे टिंबटिंब आहे. वित्तीय सेवा उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असलेले राज्य असून देशातील एकूण वित्तीय सेवा क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचा एकट्याचा हिस्सा हा जवळपास 24% एवढा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 49. अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य 30% हिस्स्यासह टिंबटिंब क्रमांकावर आहे. हा प्रश्न 2 वेळा MPSCने यापूर्वी विचारलेला आहे. आणखीन एकदा तुम्हाला ते विचारू शकतात की अखिल भारतीय सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे तर ते आहे 1ल्या क्रमांकावर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग किती टक्के हिस्सा सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा आहे तर तो आहे 30% हिस्सा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार. त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 50. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या योजनेबद्दल कोणते विधान चुकीचे आहे. तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारे योजना दिली जाते आणि त्या योजनेबद्दल बरोबर किंवा चुकीची विधाने आपल्याला शोधायची असतात. तर एक एक विधान आपण बघूया. विषमुक्त शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने ही समूह आधारित योजना सन 2019-20 पासून राबवण्यात येत आहे. तर हे बरोबर आहे. ही योजना कशासाठी आहे तर विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, म्हणजे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी ही योजना असेल. ही कशी योजना आहे तर ही समूह आधारित योजना आहे. त्यामुळे हे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गटांना सलग 3 वर्षे लाभ दिला जातो. तर हे दुसरे विधान देखील बरोबर आहे. सन 2024-25 मध्ये 4727 नवीन गट तयार करण्यात आले असून त्यासाठी 52.73 कोटी रुपये खर्च झाला. हे देखील विधान बरोबर आहे. हे तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधाने बरोबर हे याचं योग्य उत्तर असेल. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा ज्या काही महत्त्वाच्या योजना आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्या एकदा बघून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या योजना की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील असे मला वाटते त्या या व्हिडिओच्या शेवटी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्य शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2025 मध्ये घेतला असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील टिंबटिंब राज्य ठरलेले आहे. तर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. महाराष्ट्र राज्य शासनाने पशुसंवर्धन या व्यवसायाला कृषीच्या समकक्ष दर्जा घेण्याची घोषणा केलेली आहे ऑक्टोबर 2025 मध्ये आणि असं करणारे हे देशातील पहिलेच राज्य ठरलेलं आहे. या निर्णयामुळे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी पालन या व्यवसायात गुंतलेल्या लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्याचे लाभ मिळणार आहेत. तर या घोषणेमुळे होणारे हे काही लाभ आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या, त्याच्यावरती देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट ही संस्था कोठे आहे. तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे उभारलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53. आर्थिक पाहणी 2025-26 नुसार पोषण अभियानाची मुख्य उद्दिष्टे पुढीलपैकी कोणते किंवा कोणते आहेत. तर आर्थिक पाहणी 2025-26 नुसार पोषण अभियानाची मुख्य उद्दिष्टे कोणकोणती आहेत तर याच्यामध्ये कुपोषण 6% कमी करणे हे एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर अर्भक, किशोरवयीन मुली, स्त्रियांमधील रक्तक्षय किंवा ॲनिमियाचे प्रमाण 9% कमी करणे हे देखील उद्दिष्ट आहे. जन्माच्या वेळी कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 6% कमी करणे हे देखील उद्दिष्ट आहे. ही तिन्ही उद्दिष्टे पोषण अभियानाची आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 54. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 या अहवालानुसार खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे महाराष्ट्रासाठी सन 2019 ते 21 मध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 0.033 होता
तर सन 2015-16मध्ये तो 0.065 होता. तर बरोबर आहे. 2015-16मध्ये तो 0.065 होता. तर 19 ते 21 या कालावधीत तो 0.033 असा कमी झालेला आहे. त्यानंतर बी विधान आहे, राज्यात सन 2015-16मधील बहुआयामी लोकसंख्या ही 14.8% एवढी होती. तर 2019-21मध्ये ती 7.8% इतकी कमी झाली. तर हे देखील विधान बरोबर आहे. बहुआयामी गरीब लोकसंख्या 2015-16मधील 14.8%वरून 2019-21मध्ये ती 7.8% इतकी कमी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील डाटा लक्षात ठेवा. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो आहे किंवा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023चा जो अहवाल आहे त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. कारण MPI इंडेक्स हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती MPSC वारंवार प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रश्न क्रमांक 55, शाश्वत भूजल व्यवस्थापन सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अटल भूजल योजनेस कोणत्या बँकेचे अर्थसहाय्य लाभलेले आहे? हा देखील प्रश्न यापूर्वी MPSCने एकदा विचारलेला होता की शाश्वत भूजलाचे व्यवस्थापन सुलभ करणे या उद्दिष्टाने सुरू केलेली अटल भूजल योजना ही कोणत्या बँकेचे अर्थसहाय्य घेऊन सुरू करण्यात आलेली आहे? तर याच्यासाठी वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँकेने अर्थसहाय्य केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे काही प्रश्न होते आर्थिक पाहणी अहवाल 2025-26वर आधारित असलेले. आता याच अहवालामध्ये नमूद केलेल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपण बघूया की ज्याच्यावरती MPSC वारंवार प्रश्न विचारताना दिसत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिली महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. याच्यावरती नेहमी परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. तर आर्थिक पाहणी अहवाल 2025-26मध्ये याच्यावरती दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी बघूया. या योजनेअंतर्गत बँक खाती, रक्कम हस्तांतरण, पतपुरवठा, विमा, निवृत्ती वेतन इत्यादी वित्तीय सेवा प्रदान केल्या जातात. ही जी योजना आहे ती वित्तीय समावेशनाची योजना आहे, हे लक्षात घ्या. आता महत्त्वाचा डेटा बघूया. राज्यात 30 सप्टेंबर 2025पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत एकूण 3.69 कोटी बँक खाती उघडण्यात आलेले. हा आकडा लक्षात घ्या. आणि या खात्यांमध्ये एकूण 17,900 कोटी इतकी रक्कम शिल्लक होती. आता दुसरा महत्त्वाचा डेटा, एकूण खात्यांपैकी म्हणजे या 3.69 कोटी बँक खात्यांपैकी 2.60 कोटी खाती ही ग्रामीण आणि निम नागरी भागातील किंवा निम शहरी भागातील होती. म्हणजे जवळपास 70.4% खाती ही ग्रामीण आणि निम शहरी भागातील आहेत. त्यामुळे ही दोन विधाने लक्षात घ्या. ही मल्टीलायनर स्वरूपात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातील. यापूर्वी देखील MPSCने अशाच प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली योजना आहे. याचा प्रमुख उद्देश काय आहे तर सूक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे. म्हणजेच काय तर उत्पन्न निर्मितीच्या उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगर शेती, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. याच्यात 3 प्रकार होते. पहिले शिशु, किशोर आणि तरुण. आता याच्या व्यतिरिक्त 2024-25मध्ये तरुण प्लस हा नवीन प्रकार देखील सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. या तरुण प्लसमध्ये काय होतं तर तरुण प्रकारांतर्गत यशस्वीरित्या कर्ज परतफेड केलेल्या उद्योजकांसाठी मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाखवरून 20 लाख एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांनी या तरुण या कॅटेगरी अंतर्गत कर्ज घेतलेलं आहे आणि वेळेवर परतफेड देखील केलेली आहे त्यांना तरुण प्लस या नवीन प्रकारांतर्गत कॅटेगरी अंतर्गत 20 लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जाऊ शकतो. आणि याच योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025पर्यंत राज्यातील 12.67 लाख लाभार्थ्यांना एकूण 20,020 कोटी एवढे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे या योजनेच्या अंतर्गत लक्षात ठेवा. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत देश पातळीवर वितरित करण्यात आलेल्या एकूण कर्जाच्या रकमेत राज्याचा हिस्सा किती आहे तर तो आहे 9.8% एवढा. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत. त्यानंतर इलेक्ट्रिक राष्ट्रीय कृषी बाजार ज्याला ई-नाम म्हटलं जातं याच्यावरती देखील MPSC वारंवार प्रश्न विचारताना दिसते. तर हे कधीपासून चालू करण्यात आलेलं आहे तर हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ते 2016 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे साल एकदा त्यांनी विचारलेलं. याचा उपयोग काय आहे तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी संबंधित सर्व माहिती आणि सेवांसाठी ही एक खिडकी सिंगल विंडो सुविधा आहे. ज्याच्यामध्ये काय
तर कृषी उत्पादनांची आवक असेल, किमती असतील, खरेदी विक्री व्यवहार असतील किंवा व्यापार संधींना प्रतिसाद देण्यासाठीची ही सुविधा आहे. मग याच्या अंतर्गत राज्यामधील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्या या कार्यरत आहेत. ही एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर कृषीशी संबंधित 4 महत्त्वाचे पोर्टल किंवा योजना आहेत त्या आपण बघूया, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्या नवीन चालू केलेल्या आहेत. तर महाकृषी AI धोरण हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, ज्यालाच महाकृषी AI धोरण 2025 ते 2029 हे प्रकाशित केलेलं आहे. याचा कालावधी लक्षात घ्या, 2025 ते 2029 या कालावधीसाठी हे महाकृषी AI धोरण प्रकाशित केलेलं आहे. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हे जे महाकृषी AI धोरण आहे याच्या अंतर्गत कोणकोणते प्रकल्प राबवले जाणार आहेत ते देखील एकदा वाचून घ्या. जर याच्यावरती मल्टीलाईनर स्वरूपाचा प्रश्न विचारला तर त्याचा अंदाज तुम्हाला लावता आला पाहिजे. त्यानंतर महाॲग्री टेक पोर्टल हे देखील महत्त्वाचं आहे. हे कशासाठी आहे तर शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणारी, मार्गदर्शन करणारी एकात्मिक वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन प्रणाली विकसित करण्यासाठी हा प्रकल्प असेल. त्यामुळे हा प्रकल्प देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक योजना आहे ती आहे ॲग्रिस्टॅक योजना. ही कशाची योजना आहे तर ही भारत सरकारची योजना आहे. शेतकऱ्यांना शासकीय सेवा सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही ॲग्रिस्टॅक योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत माहिती आधारित निर्णय प्रक्रियेसाठी शेतकरी नोंदणी, पीक पेरणी नोंदणी आणि भौगोलिक संदर्भ असलेले जमिनीचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही ॲग्रिस्टॅक योजना कशाशी संबंधित आहे तर जमिनीचे नकाशे तयार करण्यासाठी संबंधित. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर 4था पोर्टल आहे तो आहे महाविस्तार पोर्टल. हा काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रीय आणि रिअल टाईम कृषी सल्ला मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी AI आधारित ॲप आणि चॅटबॉट याच्या अंतर्गत विकसित केले जाणार आहेत. तर हे काही महत्त्वाच्या ॲग्रीशी रिलेटेड योजना, धोरणे आणि पोर्टल होते. याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे एकदा वाचून घ्या. त्यानंतर राज्याचे प्रमुख महत्त्वाकांक्षी प्रकल्प. आता इथे जी यादी दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जातात. ते कसे तर एका बाजूला गावांची नावे दिलेली असतात आणि दुसऱ्या बाजूला ते कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा तिथे काय होणार आहे याची यादी दिलेली असते. जसं की रांजणगाव फेज 3 आणि तळगाव येथे हायटेक ESDM पार्क 2.0 होणार आहे. त्यानंतर दिघी बंदर येथे बल्क औषध प्रकल्प लेदर क्लस्टर होणार आहे. शेंद्रा बिडकीन येथे, त्याचबरोबर दिंडोरी, सिन्नर आणि तळोजा येथे मेगा फूड पार्क व हब होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग येथे स्टार्टअप आणि डेटा सेंटर उभारले जाणार आहेत. ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्र, तळोजा आणि नवी मुंबई येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. तर हे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. कोणत्या ठिकाणी कोणता प्रकल्प उभारला जाणार आहे ते एकदा वाचून घ्या. याच्यावरती जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर परीक्षेत तुम्हाला MPSC प्रश्न विचारेल की महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण हे कधी घोषित करण्यात आलेले आहे. तर हे धोरण आहे 2025चे. हे कशासाठी आहे तर नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवण्यासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की या धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी कोणती संस्था ही नोडल यंत्रणा म्हणून कार्य करेल. तर त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था ही नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. तर हे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्टार्टअपशी संबंधित आणखीन एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची योजना आहे. हे कशासाठी आहे तर महिलांच्या नेतृत्वाखाली जे स्टार्टअप्स आहेत त्यांना स्वावलंबी बनवणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे, तसेच महिलांच्या स्टार्टअपच्या संख्येत राज्याला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. याची सुरुवात कधी असा प्रश्न येऊ शकतो तर या योजनेची सुरुवात आहे 2024ची. मग या योजनेअंतर्गत काय तरतूद आहे तर महिलांना स्टार्टअपच्या उलाढालीवर आधारित 1 लाख ते 25 लाख एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यात येते. हा देखील प्रश्न यापूर्वी MPSCने विचारलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या एकूण मंजूर निधीपैकी 25% निधी
हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर खाणकाम याच्यावरती देखील परीक्षेत भूगोलाच्या अँगलने प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की उत्पादनक्षम खनिज साठा असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात येतं? तर महाराष्ट्रातील नागपूर विभागामध्ये सर्वाधिक खनिज साठा आहे. किती टक्के? तर जवळपास 60% एवढा. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर तो लागतो कोकण विभागाचा. कोकण विभागात जवळपास 20% एवढा खनिज साठा आहे. त्याच्यानंतर क्रमांक लागतो अमरावती विभागाचा. अमरावती विभागात जवळपास 10% क्षेत्र हे खनिज साठ्या एवढं आहे. त्यानंतर 5% क्षेत्र हे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, 3% पुणे विभागामध्ये आणि सर्वात कमी 2% हे नाशिक विभागात आहे. त्यामुळे सर्वाधिक नागपूर विभाग 60% आणि सर्वात कमी नाशिक विभाग 2%, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2024-25मध्ये एकूण खनिज उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन कोणत्या खनिजाचे झालेले आहे? तर ते आहे कोळशाचे. जवळपास 67.3% एवढे उत्पादन एकट्या कोळशाचेच महाराष्ट्रात झालेले आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चुनखडीचा. चुनखडीचे एकूण उत्पादनापैकी 19.7% एवढे उत्पादन झालेले आहे. तर महाराष्ट्रातील 2 प्रमुख मेजर खनिज उत्पादने कोणती आहेत? तर ते आहेत कोळसा आणि चुनखडी. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे मिशन शक्ती आहे ते खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती MPSCने यापूर्वी देखील प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे मिशन शक्ती आहे ते कोणाचा उपक्रम आहे? तर तो आहे भारत सरकारचा उपक्रम. कशासाठी? तर महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आता याच्या अंतर्गत 2 उपयोजना आहेत मिशन शक्ती अंतर्गत. एक आहे संबळ आणि दुसरे आहे सामर्थ्य. आता याच्यावरती प्रश्न विचारले जातात की कोणत्या योजनेत कोणते घटक आहेत? तर सुरुवातीला आपण संबळवर बघूया. एका बाजूला तुम्हाला योजनेचे घटक दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला त्याची वैशिष्ट्ये दिली जातात. अशा स्वरूपात जोडीला आयामध्ये देखील हा प्रश्न विचारला जातो. तर संबळ योजनेत सखी वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन, बेटी बचाव बेटी पढाव याचा समावेश होतो. तर सखी वन स्टॉप सेंटर कशासाठी आहे? तर हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छताखाली आधार व सहाय्य पुरवण्यासाठी. महिला हेल्पलाईन कशासाठी असेल? तर संकटात सापडलेल्या महिलांसाठी आहे, त्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी. त्यानंतर बेटी बचाव बेटी पढावचे उद्दिष्ट लक्षात घ्या. तर मुलींच्या जीविताची, सुरक्षिततेची, शिक्षणाची खात्री करणे व लिंग निदानास प्रतिबंध करणे. म्हणजे फक्त शिक्षणासाठी नाही हे, तर मुलींच्या जीविताची, सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि लिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी देखील ही योजना आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर सामर्थ्य ही जी उपयोजना आहे मिशन शक्तीची, त्याच्या अंतर्गत काय काय घटक येतात? तर शक्ती सदन आणि सखी निवास. या दोन्ही योजनांची उद्दिष्टे बघून घ्या. याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ह्या निवासाच्या योजना आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही देखील योजना नवीन योजना आहे आणि चर्चेतील योजना आहे. ही कधी सुरू झाली? तर ही झाली जुलै 2024मध्ये सुरू. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर ह्याचं उद्दिष्ट काय आहे? तर युवकांना रोजगार प्रशिक्षण आणि व्यावहारिक अनुभव प्रदान करून शिक्षण आणि रोजगार यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने ही सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर दरवर्षी 10 लाख रोजगार प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून युवकांच्या रोजगार क्षमतेत वाढ करणे, उद्यमशीलता संधीमध्ये सुधारणा करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे याचं सुरुवात कधी झाली ते याचा उद्देश लक्षात ठेवा. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000 ते 10,000च्या दरम्यान विद्यावेतन मिळते. त्यामुळे ही योजना परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. यातील तिन्ही गोष्टी या लक्षात ठेवा. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना कोणत्या घटकासाठी आहे असा प्रश्न विचारला जातो. तर ही योजना आहे असंघटित कामगारांसाठीची. कशासाठी आहे? तर वृद्धकालीन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करण्यासाठी. कधीपासून? तर 2019पासून ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे ही देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत कोणता वयोगट येतो हे देखील परीक्षेत विचारलं जातं. तर 1840 वर्षे या वयोगटासाठी योजना आहे. या वयोगटाअंतर्गत येणारे आणि दरमहा 15,000 किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेले आणि अन्य कोणतेही निवृत्ती वेतन या योजनेत सहभागी नसलेले
असंघटित कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजेच ही योजना फक्त असंघटित कामगारांसाठी आहे आणि त्याच्यासाठी वरील अटी आहेत. मग या पात्र कामगारांनी जर त्यांच्या वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये वर्गणी भरली तर वयाचे 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना दरमहा 300 रुपये एवढे निवृत्ती वेतन मिळू शकते. त्यामुळे अशा स्वरूपाची ही एक योजना आहे. तर याचं साल ही कोणासाठी आहे आणि कोणत्या गटासाठी आहे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर अशा रीतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली 2025-26 या वर्षातील महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आपण एकदम डिटेलमध्ये बघितलेले आहेत. MPSCने यापूर्वी ज्या ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व घटक आपण येथे कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर भविष्यात कोणते प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. त्याचबरोबर जी मी PDF टाकत आहे ती परीक्षेला जाण्याच्या अगोदर एकदा वाचून घ्या. त्याचबरोबर या आर्थिक पाहणीमध्ये ज्या काही योजना मेन्शन केलेल्या आहेत, मी आर्थिक पाहणी अहवालाची PDF देखील आपल्या टेलिग्रामला देत आहे. त्या PDFमधून जेवढ्या काही योजना मेन्शन केलेल्या आहेत त्या सर्व योजना एकदा फक्त वाचून घ्या. त्याचा देखील फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% होईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.